न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। बुलेटिनची सुरुवात एका मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। मुंबईमध्ये पायधुनी भागात एका कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि खळबळ उडाली आहे। अब्दुल डोकाडिया आणि त्यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय। त्याचं घडलं असं की शनिवारी रात्री अब्दुल डोकाडिया या कुटुंबाने बिर्याणीचा बेत आखला। पाहुणे आणि घरातील चौघे जण असे एकूण 9 जणांनी रात्री बिर्याणी खाल्ली। पाहुणे निघून गेल्यानंतर अब्दुल, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलींनी रात्री 1:30 वाजता कलिंगड खाल्लं। पण काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि झपाट्याने प्रकृती खालावली। त्यानंतर डॉक्टरांनी घरी येऊन तपासलं आणि औषध देखील दिलं, पण प्रकृती काही सुधारली नाही। अखेर चौघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण लहान मुलीचा त्यापूर्वीच मृत्यू झाला आणि 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अजून तरी मृत्यूचं नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाहीये, मात्र विषबाधा झाली असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। मी सध्या मुंबईच्या पायधुनी भागामध्ये आणि शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना इथे घडली। खरं तर एक परिवार इथे राहतो, डोकाडिया परिवार, आणि त्यांच्या घरातल्या 4ही जणांचा जो आहे तो विषबाधेमुळे मृत्यू झालेला आहे। हेच खरं तर डोकाडिया यांचं घर आहे आणि याच घरात शनिवारी एक दावत आयोजित करण्यात आली होती। जवळपास 9 लोकांनी त्यावेळेला बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर अर्थात नातेवाईक होते ते निघून गेले आणि जे उर्वरित परिवारातले 4 लोक म्हणजेच पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं, अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांची 2 मुलं यांनी रात्री जवळपास 1:30 वाजताच्या सुमारास जे आहे तो एक कलिंगड खाल्ला आणि त्यानंतर अर्थात त्यांची प्रकृती जी आहे ती कुठेतरी बिघडली। त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलवलं आणि त्याला बोलवल्यानंतर त्यांनी लूज मोशन्स होत होते, त्याच्यामुळे त्यांना इंजेक्शन्स वगैरे दिले, पण त्यांची प्रकृती जी आहे ती तशीच राहिली। त्याच्यामुळे सकाळी 10च्या सुमारास शेजारी जे आहेत त्यांनी याच इमारतीच्या मी सध्या 2ऱ्या मजल्यावरती आहे आणि हे त्यांचं घर आहे। इथून जर वर गेलो तर 4थ्या मजल्यावरती झैद म्हणून डॉक्टर राहतात, त्यांना बोलवलं। डॉक्टर इथे खाली आले, त्यांनी तपासणी केली आणि तात्काळ त्यांना जे रुग्णालयात ते भरती करण्यात आलं। जेव्हा त्यांचं स्टेटमेंट घेण्यात आलं, म्हणजे अब्दुल्ला यांनी जेव्हा स्टेटमेंट दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास 9 लोकांनी ती बिर्याणी खाल्लेली आहे आणि कलिंगड जे आहे ते आम्ही 4च लोकांनी खाल्लं होतं आणि एकंदरीत रात्रीच्या नंतर जो आहे तो आम्हाला त्रास सुरू झाला। सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये ADR म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट जो आहे तो दाखल करून घेतलेला आहे आणि प्राथमिक जर माहितीनुसार हा जो मृत्यू आहेत हे फूड पॉइझनिंग म्हणजेच विषबाधेमुळे झाल्याचं समोर येत आहे। नेमकं आता कोणत्या पदार्थामुळे विषबाधा झाली ते अजून समोर आलेलं नाहीये। फॉरेन्सिकचा रिपोर्ट येईल, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स येतील, त्यानंतर एकंदरीत हा मृत्यू नेमका कोणत्या पदार्थामुळे झाला आणि का झाला हे समोर येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई। दरम्यान फॅमिली डॉक्टरांनी औषध दिल्यानंतर कुटुंबियांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही, त्यामुळेच बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर कुरेशी यांना बोलवण्यात आलं। तो उन्होंने मुझे बताया कि हमने सबने कलिंगा खाया था, वाटरमेलन। वो रात में 1:30 बजे तकरीबन उन लोगों ने सबने खाया था और इनकी तबीयत बिगड़ना शुरू हुई 2 से 3 घंटे बाद। सबको लूज मोशन, नौशिया, वॉमिटिंग स्टार्ट हो चुका था। तो वो लोग बेहोश जैसी स्थिति में थे वहां पे घर में। तो मैंने उनको उठाने की कोशिश की लेकिन वो लोग रिस्पॉन्ड नहीं कर रहे थे, इतना खाली आई ओपनिंग था उस वक्त। और जो छोटी लड़की थी जो डॉक्टर थी उसकी तबीयत कुछ ज्यादा ही बिगड़ चुकी थी। उसके मुंह से फ्रॉथिंग चालू हो गया था और एकदम ड्राउजी स्टेट में थी, पल्स भी नहीं था बच्ची का। तो मैंने तभी उनको बच्ची को वहीं पे घर में ही CPR स्टार्ट कर दिया, उसको रिवाइव करने की कोशिश की, लेकिन अनफॉर्चुनेटली वो रिवाइव नहीं हो पाई। तो हमने उनको नजदीकी अस्पताल में शिफ्ट किया, लेकिन बाय द टाइम वो हॉस्पिटल पहुंचती उनका मृत्यू हो चुका था। यामध्ये त्यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगडचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत, तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे।